पाहणार आहोत। एकनाथ शिंदे यांच्याशी थेट बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। मध्ये सर्वच राजकीय नेते सहभागी झालेले आहेत। माझ्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आहेत। ते देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्वागत यात्रेमध्ये जे आहेत सहभागी झालेले आहेत आणि मोठा उत्साह जो आहे ठाणेकरांचा यंदाही या स्वागत यात्रेमध्ये जो आहे तो पाहायला मिळते। माझ्यासोबत आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। सर, मोठी स्वागत यात्रा ठाण्यामध्ये दरवर्षी निघते, यंदाही ही स्वागत यात्रा निघालेली आहे। सर, दरवर्षीप्रमाणे तुम्ही देखील या ठाण्याच्या स्वागत यात्रेमध्ये तरुणाई सोबत सहभागी झालेले आहात, काय सांगाल? गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मनापासून सगळ्यांना ठाणेकरांना, महाराष्ट्र तमाम जनतेला शुभेच्छा देतो। ही गुढी विजयाची आहे, ही गुढी आनंदाची आहे, ही गुढी समृद्धीची आहे, ही गुढी आरोग्याची आहे आणि ही गुढी उत्तुंग यशाची भरारी घेणारी आहे। आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, आरोग्यदायी यशाचे दिवस येवोत अशी श्री प्रभू रामचंद्राकडे मी प्रार्थना करतो। आणि आजच्या दिवशी श्री प्रभू रामचंद्रांनी वनवास संपून अयोध्येत परतले आणि प्रजेने गुढ्या उभारून त्याचं स्वागत केलं आणि म्हणून वाईट गोष्टींवर विजय मिळवून आनंद उत्सव साजरा करण्यासाठी या गुढ्या उभारल्या जातात आणि मग ही आनंदाची गुढी आहे। या गोपिनेश्वर शोभायात्रेची वाट आतुरतेने ठाणेकर पाहत असतात, कारण या शोभायात्रेमध्ये अगदी लहान मुलांपासून, विद्यार्थ्यांपासून, तरुणांपासून, वयोवृद्धांपर्यंत, लाडक्या बहिणींपासून सगळे लोक यामध्ये सहभागी होतात। विविध चित्ररथ यामध्ये सहभागी होत असतात। त्या चित्ररथांच्या माध्यमातून समाजाला सामाजिक बांधिलकी जपण्याचे संदेश दिले जातात आणि म्हणून यामुळे ही यात्रेचं वैशिष्ट्य आहे। यात्रा ही दिवसागणिक वाढते, सहभाग वाढतोय, हे फार मोठं चांगलं लक्षण आहे, चांगलं वैशिष्ट्य आहे। जर पाहिलं तर येणाऱ्या हिंदू नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, परिवहनासाठी असेल, ठाणेकर महाराष्ट्रासाठी काय नवीन संकल्प असणार आहे? सुरू केलेली कामं